गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळावेत या हेतूनं राज्य शासनानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलाय। पन्हाळ्यातही हा दवाखाना सुरू आहे, पण जानेवारी महिन्यापासून या दवाखान्यात डॉक्टरच नसल्यानं हा दवाखाना डॉक्टराविना पोरका झालाय। त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्यानं त्या ठिकाणी डॉक्टरांची तातडीनं नेमणूक करावी अशा मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं पंचायत समितीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। पन्हाळ्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, मात्र त्या ठिकाणी जानेवारी महिन्यापासून डॉक्टर नाहीत। त्यामुळे ओपीडी बंद असून इथं असणाऱ्या फार्मासिस्टकडून तोंडी सांगून औषध देण्याचा प्रकार सुरू आहे। पन्हाळ्यातील आपला दवाखान्याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित होतोय। मुळात पन्हाळ्यातील आपला दवाखाना चुकीच्या जागी सुरू असल्यानं पहिल्यापासूनच चर्चेत आहे। तरीही या दवाखान्यात काही प्रमाणात रुग्णांची ये-जा सुरू असते। या ठिकाणी सर्दी, ताप, खोकला यासह इतर किरकोळ आजारांवर उपचार केले जातात। त्यामुळे पन्हाळ्यासह परिसरातील नागरिकांसाठी खरोखरच हा दवाखाना आपलासा वाटू लागला। पण आता 4 महिने झाले तरी या दवाखान्यात डॉक्टरच नसल्यानं रुग्णांची गैरसोय होतीये। इथं रुग्णांना फार्मासिस्टकडून व्याधीनुसार औषधं देण्यात येत असल्यानं हा आपला दवाखाना म्हणजे आपलं मेडिकल बनलंय। गंभीर परिस्थितीत रुग्णांची तपासणी न करता औषधं दिली जात असल्यानं चुकीच्या औषधामुळे काही दगाफटका झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे प्रशासनानं त्वरित त्या ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नयन गायकवाड यांनी पन्हाळा पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड यांच्याकडे केली आहे। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पन्हाळा तालुक्यामध्ये पन्हाळा येथे दिनांक 15 जानेवारीपासून वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असून संबंधित प्रशासन विभागाने जिल्हा परिषद यांनी पद तात्काळ न भरल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन केले जाईल।